काहीच आता सकाळ झाली आणि गावची जत्राचा आता दुकानं वगैरे लागले तिकडे आलोय आणि आमचा गंगावा तिथं गोळा खातोय. काय म्हणतो गंगावा, कसं वाटतं गोळा खाताना? भारी वाटर राहिले. काय सांगू तुला आता, खायचे का तुला? नाही नको अरे बाई, सर्दी बिर्दी होईल. काय नाही, नको नको बाई, खाय तू, कर एन्जॉय मस्त. बाई गोळा खायची एन्जॉय वेगळी राहते आणि जत्रा म्हणला गोळा म्हणलं एक नंबर मजा राहते बाई. आता तुम्ही इकडे पुढं पण बघू शकता, भरपूर सारे दुकानं पण आले ते. खाली गेल्यावरती तुम्ही बघू शकता इथं हे टॉयज वगैरे ते आणि इथं लेडीजचं साहित्य पण आहे. इथं बघितलं गेलं तर गॉगल वगैरे खूप सारे, बट नो गॉगल नो इंटरेस्ट आहे. आता मग पुढे पण बघू शकता इथे लेडीजचं साहित्य वगैरे. आणि इथं बघितलं गेलं तर खूप सारे दुकानं आहेत आणि गर्दी पण बघू शकता, खूप सारे माणसं पण आलेले आहेत तिथे. आणि ते लेडीज साहित्य सगळं बघितलं गेलं तर. आणि आता गर्दी तर खूप आहे इकडे, तुम्हाला गर्दी पण दाखवतो मी. बट ते जास्त करून तर लेडीजचं साहित्य आलं आणि छोट्या मुलांचं आहे. आमच्या मोठ्यासाठी फक्त खाण्याचं वगैरे, दुसरं काय नाही आहे. ते बघू शकता इकडे सगळे खाण्याचा इलाका आहे ऑल. आणि इथे जर मी बघितलं गेलं तर हे जत्रा म्हटली तर स्पेशल असतं. एव्हरी पर्सन जत्रेत एंट्री मारली आणि असं वाटलं जणू गावातला मिनी मार्केटच उभा केला आहे. इकडे बघावं तर दुकान, तिकडे बघावं तर दुकान आणि मध्येच आपण फुल कन्फ्युजेड फिरतोय, जणू काही शॉपिंग करायला नाही तर इन्स्पेक्शन करायला आलोय. एका बाजूला खाण्याचे स्टॉल इतके डेंजरस दिसत होते की डोळे म्हणत होते बस बघ, पण पोट म्हणत होतं भाऊ अटॅक करा. पुढे गेलो तर काय, बांगड्यांची दुकानं अशी चमकत होती की 2 मिनटं वाटलं आपण हिरो नाही तर हिरोईनच्या एंट्री सीनमध्ये आलो की काय. आणि सगळ्यात भारी म्हणजे लहान मुलं खेळणी पाहिली की असा हात करत होते जणू दुकान नाही तर त्यांचा किंगडम आहे. एकूण काय तर जत्रेत फिरणं म्हणजे फक्त फिरणं नसतं, तिथे माणूस कमी आणि त्यांचा मूड जास्त हरवतो. जत्रेतमध्ये बघा कोण भेटले आम्हाला, किरण भाऊ. आमचे गावचे खूपच युवा कार्यकर्ते सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी असतात. तर मग काय म्हणतो किरण भाऊ, कसं वाटते जत्रा? एकदम गार वाटू राहिले. हा भाई, भाऊला सपोर्ट करा. हा बघा भाऊ काय बोलतो, लाईक शेअर सगळं केला. लाईक करा. हा भाऊनी सांगितलं तसं करा. चला मग गाईज भेटू पुढे. हॅलो गाईज, आता इकडे बघू शकता आमचे बाकी युवा कार्यकर्ते इथे बसलेत. ते काही फिरत नाहीत, इथे बसतायत फक्त. काय भावानं फिरायला नाही येत तुम्ही काही? आता फिरून झाले, आम्ही आराम करू राहिले. ते बोलते ती सगळं लेडीजचं साहित्य, आम्हाला काहीच नाही. बरोबर की नाही भावांना? आता त्यांची मजा काय, नंतर शर्दी लागणार आहे, तिकडे जाणार आहे सगळे. ते त्याचीच वेट करते सगळे. बैलगाड्याला वर आहे सगळे. चला मग आता तो पण राडा आपण बघू, पण तो त्या आधी जरा इकडचा एन्जॉय घेऊ. ते तो इकडे बघू शकते छोटे मुलं. हा एन्जॉय आम्ही लहानपणी घेतलाय, बट आता नाही घेऊ शकत आहे. आता पण घेऊ शकतो, पण आता तेवढं फिटनेस नसल्यामुळे ते घेणं कठीण आहे. चला मग बाय बाय, भेटू पुढे. गाईज इकडे बघू शकता हे स्टॉल आहे आणि इथे हे वरती बघा. अरे हा बाई तर हा घेतोय काय बाई, कोणासाठी घ्यायचंय? हा पावराले वाटे कसं बघा बघा काय घेते ते. अरे आमच्या नशिबात नाही, बट हे बाईने घेतला. छान आहे ना बाई, वेल. आणि आता आमच्यावाले बिके सर आले ती. काय मग बिके, लहान भाऊला शॉपिंगला घेऊन आले. वहिनी पण आले ती. वहिनी काय जरा बिके दादाला जरा जास्त डुबवाचा. आमचा टिल्लूला काय खरेदी केली का नाही? पर्स मागा सुटला आता. अरे काय मग, चल बिके भाऊ एन्जॉय कर, भेटू पुढं. गाईज आता आमचे बाकी मित्र पण आले ती. काय बोलतो नामदेव भाऊ? एकदम भारी वाटू राहिलंय. हा मग इकडे एन्जॉय येते ना, एन्जॉय मस्त. आणि थोड्याच वेळात आता शर्दी पण सुरू होणार, त्याचा पण आनंद घ्यायचा आहे. आनंद घ्या, नक्की आनंद घ्या. आणि आपल्या भाऊला सपोर्ट पण करा भाई. लय दिवसापासून व्हिडिओ बनवू राहिले नाही का? हा चला मग, भाऊ बोललो तसं सपोर्ट करा तुम्ही, लाईक शेअर सगळं करा. जत्रेची मजा घेत शेवटी मी पण गोळा हातात घेतला आणि दिवसाची भन्नाट फेरी ऑलमोस्ट कंप्लीट झाली. आणि इकडे आमचा छोटा गोलू पण फुगे उडवत इतका खुश होता की त्याची वेगळीच जत्रा चालू होती. अशा या हसण्याने, मजेने आणि आठवणींनी भरलेल्या गावच्या यात्रेचा व्लॉग पार्ट 3 इथेच संपतोय. पण स्टोरी अजून संपलेली नाही आहे. पार्ट 4 मध्ये खूपच धमाल आहे. तोपर्यंत बाय बाय, भेटूया पार्ट नंबर 4 मध्ये.